नमस्कार मित्रांनो, 12 ऑक्टोबर 1972 एक लहान चार्टर्ड विमान उरुग्वे दक्षिण अमेरिकापासून उडवलेलं. हे विमान चिलीची राजधानी सॅन्टियागोला जात होते. त्यात काही उंच रग्बी खेळाडू होते. एकूण 45 प्रवासी होते. खेळाडूंचे काही कुटुंबीय आणि मित्रही त्यात उपस्थित होते. हे उड्डाण फार काळ चालणार नव्हते. उरुग्वे ते सॅन्टियागो जाण्यासाठी साधारणपणे फक्त 3 तास लागतात. पण वाटेत तुम्हाला प्रचंड अँडीज पर्वत भेटतात. दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतरांग ही जगातील सर्वात लांब पर्वतरांग आहे. हिमालय पर्वताव्यतिरिक्त येथे सर्वात उंच उंच पर्वत देखील आढळतात. हे सुंदर पर्वत आमच्या कथेतील प्रवाशांसाठी विनाशकारी ठरतात. त्या दिवशी 12 ऑक्टोबरला डोंगरात वादळ आले, त्यामुळे विमान उडू शकले नाही. यानंतर वैमानिकांनी उड्डाण मध्यभागी थांबवण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा उड्डाण करण्याचा प्रयत्न केला. रात्री अर्जेंटिनाच्या मेंडोजा येथे विमान उतरले. दुसऱ्या दिवशी 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:18 विमानाने पुन्हा उड्डाण घेतले. वैमानिकांनी हवामान स्वच्छ असल्याची खात्री केली, त्यामुळे पुढील 1 तास विमानसेवा सुरळीत राहील. दुपारी 3:21 वैमानिकांनी विमान उतरवण्यास सुरुवात केली. विमान सॅन्टियागोच्या अगदी जवळ होते, पण तरीही डोंगरात शहराला लागूनच उंच डोंगर असल्याने खाली उतरताना अचानक भयंकर गडबड झाली. विमान आडवे हलू लागले. यावेळी विमानाभोवती ढग जमा झाले. ढगांशिवाय काहीच दिसत नव्हते. अचानक विमानात अलार्म वाजू लागला आणि चेतावणी दिवे चमकू लागले. असे का झाले हे कोणाला समजू शकले नाही. पॅसेंजर सीटवरील रग्बी खेळाडू घाबरले नाही. हात रस्त्यांनी गांभीर्याने घेतला नाही. बडबडीत एका प्रवाशाने खिडकीतून बाहेर पाहिले आणि ढग गायब झालेले पाहिले. पण नंतर त्याच्या लक्षात आले की ती डोंगरांच्या अगदी जवळ होती. विमान ढगांतून बाहेर येताच वैमानिकाच्या लक्षात आले की ती एका मोठ्या उंच कडाकडे जात आहे. लगेच घाबरून त्याने विमान वर उचलण्याचा प्रयत्न केला. विमानाचा ग्राउंड कोलिजन अलार्म जोरात वाजत होता. पायलटांनी उंची मिळवण्यासाठी जास्तीत जास्त शक्ती वापरली. डोंगरावर सुरक्षितपणे उड्डाण करण्यासाठी पण दुर्दैवाने खूप उशीर झाला होता. वर जाताना विमानाचा मागचा भाग डोंगरावर आदळला. विमानाचा संपूर्ण मागचा भाग तुटला. मागची सीटच्या 2 ओळी देखील तुटल्या होत्या. अक्षरशः विमानातून उड्डाण केले 3 प्रवासी ते निघून गेले. विमान आणखी काही सेकंद वरच्या दिशेने उडत राहिले, पण नंतर अचानक घसरू लागले. काही सेकंदांनंतर दुसरी पण टक्कर झाली. विमानाचा डावा पंखा तुटला. आणखी काही प्रवासी विमानातून बाहेर आले आणि खाली पडले. आता विमानाचा फक्त पुढचा भाग उरला होता आणि तो ग्लेशियर मध्ये पडला. ते 350 किलोमीटर तास वेगाने भीम नदीवरून खाली घसरले आणि शेवटी 700 मीटर खाली कोसळले. विमानातील सर्व काही नष्ट झाले. प्रवाशांना जागा विमानाच्या तळापासून वेगळ्या झाल्या. विमानाचा कॉकपिट पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता आणि वैमानिकांचा तात्काळ मृत्यू झाला. हे विमान अँडीज मध्ये 3570 मीटर उंचीवर अज्ञात पर्वतावर तुटून पडले होते. आश्चर्याची बाब म्हणजे विमानात बसलेल्या 45 जणांपैकी 33 जण अजून देखील जिवंत होते. या अपघातात तो कसा बसा बचावला होता. समस्या अशी होती की त्यांच्यापैकी बरेच जण जखमी झाले होते आणि ते कुठे अडकले होते हे कोणालाच माहिती नव्हते. नंतर विमानात त्यांच्या नियोजित मार्गापासून 80 किलोमीटर दूर असल्याचे समोर आले आणि जगण्याची ही भयंकर कहाणी नुकतीच सुरू झाली होती. मित्रांनो, या वाचलेल्यांच्या पुढे काय झाले याची कल्पनाही त्यांनी तेव्हा केली नसेल आणि आता ही कल्पना आपण करू शकत नाही. उरुग्वेन एअरफोर्स फ्लाईट 571 ची ही हृदयद्रावक कथा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल जाणून घेऊया. अँडीज पर्वतावर विमान कोसळले. विमानात 45 लोक मरण्यासाठी अजून बाकी होते, म्हणजे ते जिवंत तेवढेच राहिलेले होते. लोकांना पळून जाणे आवडते. सर्व प्रवासी मरण्यासाठी सोडलेले होते. याला अँडीजचा चमत्कार म्हणतात. अपघातानंतर लगेचच गंभीर जखमी नसलेले दोघे वाचले. पहिला 19 वर्षाचा रॉबर्टो कॅनेसा आणि दुसरा 20 वर्षांचा गुस्तावो झरिबिनो. ते दोघे मेडिकलचे विद्यार्थी असल्याने त्यांनी तातडीने कोण जिवंत आहे आणि जखमींना कशी मदत करायची याचा तपास सुरू केला. अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांनी पाहिले. त्यांपैकी एक 23 वर्षांचा फर्नांडो पॅरोडा होता, जे कवटीच्या फ्रॅक्चरमुळे कोमात गेला होता. या 2 वैद्यकीय विद्यार्थ्यांनी वाचलेल्यांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. दुसरीकडे विमान बेपत्ता झाल्याच्या तासाभरातच चिलीच्या हवाई शोध आणि बचाव सेवेला सूचना मिळाल्या. वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी 4 विमाने तैनात करण्यात आली होती. त्यांनी संध्याकाळपासून रात्रीपर्यंत अपघातस्थळाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने त्यांना काहीही मिळाले नाही. रेडिओ प्रसारण ऐकल्यानंतर बचाव सेवा अधिकाऱ्यांनी असा निष्कर्ष काढला की विमान दुर्गम भागात कोसळले असावे. समस्या अशी होती की विमान पांढरे होते आणि बर्फाचा रंग पण पांढरा होता आणि ते एका ठिकाणी कोसळले. आजूबाजूला पांढरा शुभ्र बर्फ आणि बर्फ होता. बर्फाच्छादित पर्वतांमध्ये ते शोधणे फार कठीण होते. 13 ऑक्टोबरच्या रात्री वाचलेले प्रवासी खूप आशावादी होते. त्यांना अशी आशा होती की जर त्यांनी तिथे रात्र घालवली आणि थंडीपासून वाचण्याचा मार्ग शोधला तर दुसऱ्या दिवशी कोणीतरी त्यांना सापडेल. 5 जखमी प्रवासी त्या बर्फा रात्री वाचू शकले नाही. त्यांचा अखेर तिथेच अंत झाला. वाचलेल्यांची संख्या 33 वरून 28 पर्यंत कमी झाली. या वाचलेल्यांनी विमानाचा उरलेला भाग निवारा म्हणून वापरला. विमानाचा मागचा भाग बंद करण्यासाठी त्यांनी सामान, जाळं आणि बर्फाचा वापर केला, जेणेकरून ते आत उबदार राहू शकतील.
दुसऱ्या दिवशी 14 ऑक्टोबर रोजी अर्जेंटिना, चिली आणि उरुग्वे येथील 11 वेगवेगळी विमाने शोध मोहीम तैनात करण्यात आली होती. त्यांनी निवडलेले शोध क्षेत्र योग्य होते. अपघातस्थळ त्याच शोध क्षेत्रात होते. मात्र तरीही त्यांना अपघाताचे ठिकाण काही करता सापडत नव्हते. वाचलेल्यांनी विमानाच्या छतावर लिपस्टिकने SOS लिहिण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी SOS लिहायला सुरुवात केली, पण लवकरच त्यांच्या लक्षात आले की सर्व अक्षरे लिहिण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी लिपस्टिक नाही. पण त्यांनी सुटकेसचा वापर करून बर्फात एक मोठा क्रॉस बनवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून वर उडणारे विमाने त्यांना पाहू शकतील. पण ते काम करत नसल्याने त्यांना लवकरच समजले. त्या दिवशी त्याला 1-2 नाही तर 3 विमाने डोक्यावर उडताना दिसली. त्यांनी ओरडून हात हलवत विमानाचे लक्ष वेधण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले. या प्रयत्नात आणखी एक दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 ऑक्टोबरला हे वाचलेल्यांच्या लक्षात आले त्यांना जिवंत राहण्यासाठी पाण्याची गरज आहे. पीटर स्ट्रॉच नावाचा प्रवासी पाणी मिळवण्याचा मार्ग त्याला सापडला होता. सौर संग्राहक म्हणून त्यांनी धातूचा पत्रा वापरला, जेणेकरून बर्फ वितळण्यासाठी सूर्याची किरणे एकाग्र करता येतील, आणि त्याने रिकामी वाईनच्या बाटल्यांमध्ये पाण्याचे थेंब उडवले. याशिवाय अनेक प्रवाशांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी स्नोशू सारख्या सीट कुशनचा वापर केला आणि सीट कव्हर मध्ये लोकर वापरली. दुसऱ्या दिवशी 16 ऑक्टोबर रोजी अपघाताच्या 3 दिवसांनंतर फर्नांडो प्याराडो कोमातून जागे झाले. शुद्धीवर येताच त्याने पाहिले की अपघातात त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे आणि त्याची 19 वर्षांची बहीण देखील गंभीर जखमी. प्याराडोने आपल्या बहिणीला जिवंत ठेवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला, तिला अन्न आणि पाणी आणले. पण जसे जसे दिवस गेले तसे त्याच्या बहिणीचा अपघातानंतर 8 दिवसांनी मृत्यू झाला. तसे अपघात जीवन किती अनिश्चित आणि अप्रत्यक्षित आहे याची आठवण करून देतात. आपण किती दिवस जगू हे माहीत नाही, म्हणूनच म्हणतात प्रत्येक क्षण जगा. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण जगा, कारण कोणास ठाऊक उद्या येणार नाही. पण प्रश्न असा आहे की कसा. आपल्या दैनंदिन जीवनात कामासारख्या इतर तणावामुळे एखाद्याला आवडत असलेल्या गोष्टींसाठी वेळ कसा काढता येईल. बहुतांश प्रवासी किनारपट्टी भागातील होते. याआधी त्यांनी कधीही बर्फ पाहिला नव्हता, आणि आता अचानक -30 डिग्री सेल्सिअस मध्ये थंडीत योग्य अन्न आणि पाण्याशिवाय इतक्या उंचीवरती कसे तरी जगू लागले. या गरीब परिस्थितीत आणखी एक समस्या होती, हिम अंधत्व. जेव्हा सूर्याचे अतिनील किरण पर्वतावरील बर्फ आणि बर्फावर पडतात, तेव्हा ते तुमच्या डोळ्यांना इजा पोहोचवू शकतात. याला स्नो ब्लाइंडनेस म्हणतात. या वाचलेल्यांकडे सनग्लासेसच्या फक्त 3 जोड्या होत्या. अपघाताच्या 8 दिवसानंतर 21 ऑक्टोबर रोजी शोध आणि बचाव पथकांनी देखील हाल पत्करली होती. त्यांचा असा विश्वास होता की त्यांना त्या 8 दिवसात जिवंत व्यक्तीचे कोणतेही चिन्ह सापडले नाही. त्यामुळे शोध मोहीम सुरू ठेवण्यात काही अर्थ नाही. इतक्या दिवसांनी कोणी वाचण्याची शक्यता फारच कमी होती. त्यामुळे 142 तासांच्या शोध मोहिमेनंतर ही शोध मोहीम अधिकृतपणे थांबवण्यात आली. दरम्यान वाचलेल्यांना विमानाच्या आसनाद्वारे ट्रान्झिस्टर रेडिओ सापडला. यात असलेला रग्बी खेळाडू रॉय हार्ले यांनाही इलेक्ट्रॉनिकची आवड होती, म्हणून त्याने रेडिओ चालू करण्याचा प्रयत्न केला. त्याने काही तात्पुरत्या पद्धतीने एक लांब अँटेना बनवला आणि त्याच्या प्रयत्नांमुळे शेवटी रेडिओ कामाला आला. हा रेडिओ फक्त एकाच मार्गाने संवाद साधू शकतो. वाचलेल्यांना गोष्टी ऐकू आल्या, पण संदेश पाठवता आला नाही. अपघातानंतर 11 दिवसांनी त्याने रेडिओ चालू केला आणि शोध मोहीम रद्द झाल्याचे कळले. त्याचे हृदय पूर्णपणे फुटले होते. ही बातमी ऐकून काही लोक रडायला लागले. काही लोक हात जोडून देवाला प्रार्थना करू लागले. असे आहे की त्यांची जग जिवंत आहे आणि त्यांना वाटते की तुम्ही मिळाला. फर्नांडो प्याराडो एकटाच होता ज्याने ही बातमी ऐकल्यानंतर फारशी प्रतिक्रिया दिलेली नाही, कारण तो काहीतरी वेगळे प्लॅन करत होता. 11व्या दिवसापर्यंत वाचलेल्यांच्या अन्न संपन्न होतं. त्यांना सुरुवातीला खायला फारसे काही नव्हते. फक्त 8 चॉकलेट बार, 1 प्रतीत शिंपले, 3 लहान जाम, बदामांची 1 बरणी, शेंगदाण्यांचा 1 बॉक्स, काही खजूर, कॅन्डी, वाळलेल्या मनुका आणि वाईनच्या काही बाटल्या होत्या. अपघातानंतर काही दिवसांनी त्यांनी रेशनिंगचे जेवण सुरू केले. ते दररोज खूप कमी असत. खायचे प्याराडोने 3 दिवस चॉकलेटने झाकलेली शेंगदाणे खाल्ली. फक्त 1 शेंगदाणे, पण रेस्टिंग पुरेसे नव्हते, कारण जेवण जवळपास संपले होते. 3800 मीटर उंचीवर झाडे किंवा झाडे नव्हती. तसेच मारून खाऊ शकणारा एखादा प्राणी पण नव्हता. 11व्या दिवशी अन्न पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि काही लोकांनी विमानाचे काही भाग खाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सीटवरील कापूस आणि चांबडे खाण्याचा प्रयत्न केला, पण यामुळे तो आणखी आजारी पडले. अशा परिस्थितीत जेव्हा उपासमारीने मरण्याशिवाय पर्याय नव्हता, तर या वाचलेल्यांनी अशी काही केली हे जाणून तुम्हाला धक्का बसेल. जगायचे त्यांनी ठरवले की त्यांना त्यांच्या मित्र परिवाराचे मृतदेह खाण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. हा काही सोपा निर्णय नव्हता, कारण या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश लोक वर्गमित्र, कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक होते. आम्हाला खाण्याची गरज आहे आणि विमानातील लोकांचे मृतदेह हे एकमेव संभाव्य गोष्ट उरली आहे. त्याने त्याला ही कल्पना सुचली म्हणून तो प्रयत्न करणारा पहिला होता. इतर काही लोकांनी प्रयत्न केले, पण ते शक्य झाले नाही. त्यानंतर त्यांनी नकार दिला, पण 2 दिवसांनंतर दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे त्याने शेवटी मानवी मांस खाणे पसंत केले. 29 ऑक्टोबर रोजी क्रॅशच्या 16 दिवसानंतर वाचलेल्यांसाठी हा अन्न स्रोत देखील वेगाने कमी होता. त्यांच्याकडे कृती योजना नव्हती. पुढे काय करायचे ते कोणालाच कळत नव्हते. परिस्थिती आणखी वाईट होऊ शकली, पण त्या रात्री त्यांना मोठा आवाज ऐकला. तो हिमस्खलन निघाला
पर्वताच्या माथ्यावर इतका वेगाने बर्फ पडत होता की तुटलेले विमान बर्फाने भरले होते. 8 जण बर्फात बुडाले आणि गुदमरून मरण पावले. आता फक्त 19 लोक वाचले होते. फ्रेड, रॉबर्टो, तू म्हणशील ते सर्व आहे माझ्या पायांमध्ये छान उबदार भावना, कारण मी स्वतःची लघवी करत होतो आणि तो म्हणाला तेच. हे उर्वरित 19 लोक देखील आहेत. ते बर्फाखाली एका छोट्या जागेत अडकले आहेत. पॅराडोने बर्फात छिद्र पाडण्यासाठी धातूच्या खांबाचा वापर केला जेणेकरून हवा येऊ शकेल. 2 दिवस अति परिश्रम केल्यानंतर त्याने बर्फाखाली एक बोगदा खोदला आणि मोठ्या कष्टाने ते पृष्ठभागावर पोहोचण्यात यशस्वी झाले. ते बाहेर येताच त्यांनी हिमवादळ येत असल्याचे दिसले. त्यांनी बचावासाठी बर्फाच्या गुहेत परत जाणे शहाणपणाचे ठरले. पुढील 3 दिवस वाचले. असा तरी त्या घट्ट जागेत राहण्यात यश आले. 3 दिवसानंतर ते पृष्ठभागावर परत आले आणि हवामान स्वच्छ होते. बाहेर आल्यानंतर वाचलेल्यांना कोणीही वाचवायला येत नसल्याचे लक्षात आले. त्यांना टिकायचे असेल तर त्यांना स्वतःहून प्रयत्न करावे लागतील. अपघातस्थळी बसून मदतीची वाट पाहण्यात अर्थ नव्हता. त्यांना शेवटच्या श्वासापर्यंत सर्वोपचारी प्रयत्न करायचे होते. कॅनेसा, पॅराडो आणि व्हिसिंटी हे सर्वांचे मजबूत बनवलेले होते. दोघांनी मिळून त्यांना अधिक रात्र आणि उबदार कपडे देण्याचे ठरवले आणि मदतीच्या शोधात फिरण्याचा प्रयत्न केला. पहिले काम होते ठिकाणाचा अंदाजा लावणे. अपघातापूर्वी सर्व वैमानिकांनी सांगितले होते की त्यांचे विमान किरकोळ पास झाले आहे. त्यामुळे त्यांना वाटले की जर पश्चिमेला आपण काही किलोमीटर चाललो तर चिलीच्या काही ग्रामीण भागात नक्कीच पोहोचू. पण त्यांचा अंदाज फारसा चुकला. वास्तविक को पायलटला माहित नव्हते की तो विमान कुठे नेत आहे. खरं तर त्यांचे अपघात स्थळ 89 किलोमीटर पूर्वेला अँडीज पर्वताच्या मध्यभागी होते. तरी त्याच्या नकळत त्याने काही दिवस विश्रांती घेतली आणि आपली ऊर्जा वाढवली. अपघातानंतर 33 दिवसांनी 15 नोव्हेंबर रोजी 3 जण मदतीच्या शोधात निघाले. अनेक तास पूर्वीकडे प्रवास केल्यानंतर त्यांना त्यांच्या विमानाची शेपूट सापडली. विमानाचा हा भाग आधी तुटला. आतमध्ये त्यांना अनेक सुटकेस, चॉकलेटचे बॉक्स, 3 मांस पॅटीज, रमची एक बाटली, अतिरिक्त कपडे, कॉमिक्स, बुक्स आणि काही औषधे सापडली. आणि यासोबतच त्यांना विमानाची 2-वे रेडिओ सिस्टीमही सापडली. एक रेडिओ जो येणाऱ्या जाणाऱ्या संप्रेषणांची सोय करू शकत नाही तर संदेश देखील पाठवू शकतो. त्यांनी तिथेच रात्र काढण्याचा निर्णय घेतला. मोहिमेनंतर दुसऱ्या दिवशी ते थोडेसे पुढे पूर्वेकडे निघाले. परंतु चर्चा केल्यानंतर त्यांनी प्रयत्न केला पाहिजे असे त्यांना वाटले. विमानाच्या रेडिओवर कलश त्यांनी विमानाच्या मुख्य भागातून काही बॅटरी काढण्याचा निर्णय घेतला आणि मग रेडिओ चालू करण्याचा प्रयत्न केला. ते SOS कॉल पाठवण्यास सक्षम असतील. त्यांना टेल विभागात 24 किलो बॅटरी सापडल्या, पण ते खूप भारी होतं. ते मुख्य क्रॅश साईटवर परत येऊ शकले नाही. त्यामुळे ते तिथे सुरू करण्याचा प्रयत्न करण्याचे त्यांनी ठरवले. ते परत गेले आणि त्यांना रॉय हर्लिनची मदत मिळाली, ज्यांना इलेक्ट्रॉनिकचे थोडेफार ज्ञान होते. मात्र दुर्दैवाने ही योजना कार्यान्वित झाली नाही. मुद्दा असा होता की विमान विद्युत प्रणाली 115 व्होल्ट AC वर काम करण्यासाठी वापरले जाते आणि त्याची बॅटरी 24 व्होल्ट DC होती. त्यांनी जोडण्याचे कोणतेही साधन त्यांच्याकडे नव्हते. त्यांनी काही दिवस रेडिओ चालू करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. लवकरच त्यांच्या लक्षात आले की दुसरा कोणताही मार्ग नाही. जगण्यासाठी आता त्यांनी पश्चिमेकडे जावे लागले. दुर्घटनेनंतर एकूण 7 दिवसांनी 11 डिसेंबरला हिमस्खलन झाला. यामध्ये आणखी 3 जणांचा मृत्यू झाला. हिमवादळात हिमस्खलनात पूर्णपणे अडकले होते. ही सर्वात भयंकर शांतता होती याची तुम्ही कल्पना करू शकता. मी हलू शकलो नाही. फक्त 16 लोक वाचले. पश्चिमेकडील पर्वत चढण्यासाठी त्यांना रात्री झोपण्यासाठी मार्ग आवश्यक होता. ते -30 डिग्री सेल्सिअस मध्ये होते. थंडीच्या रात्रीत ते कसे जगायचे? वाचलेल्यांमध्ये कार्लोस मिगुएल ब्रँड्रिज नावाचा 18 वर्षांचा मुलगा होता. तिला तिच्या आईने सुईने शिवायला शिकवलेले आठवले. तो त्याच्यासोबत त्याची सुई आणि शिवणकामाची किट घेऊन जात होता. वेगवेगळ्या कपड्यांचे तुकडे शिवून एक मोठी स्लीपिंग बॅग बनवण्याची त्याची कल्पना होती. माझ्या मनात कल्पना आली की तुम्ही इन्सुलेशन मध्ये स्लीपिंग बॅग बनवू शकता, पण मला ही कल्पना आली नाही. मी ती स्वतः बनवली आहे. त्याने हे केले. दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 डिसेंबरला अपघात होऊन 2 महिने उलटले होते. ते 3 शूर पुरुष पॅराडो, कॅनेसा आणि व्हिसिंटी हिम नदीवर जाण्यासाठी कोणत्याही पर्वतारोहण उपकरणाशिवाय निघाले. पश्चिमेकडील चिली ही एकमेव गोष्ट निश्चित होती. पश्चिमेकडे जाणे म्हणजे त्यांना उतरण्यापूर्वी डोंगर चढावा लागेल. त्यांना अजूनही विश्वास होता की ते फक्त काही किलोमीटर दूर आहेत. त्यामुळे 2-3 दिवस चालण्याने आपल्याला फायदा होईल अशी आशा त्याला होती. म्हणून त्याने 3 दिवस मांस पॅक केले. आणि तुम्ही कल्पना करू शकता की कोणतेही कौशल्याशिवाय, कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय तुम्ही लहान मुलासारखे आहात. तुम्ही हिमवादळाचा सामना करत आहात. तुम्ही सरळ वर जाण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही तुमचे हात आणि पाय वापरत आहात. वापरून तुम्ही पुन्हा घसरत आहे आणि घसरत आहे आणि प्रत्येक पावलाने तुम्ही अर्धा पाऊल मागे सरकत आहात. स्वतःला थंडीपासून वाचवण्यासाठी पॅराडोने जीन्सच्या 3 जोड्या घातल्या. तिने तिच्या टी-शर्टवर 3 स्वेटर आणि पायात 4 जोडी मोजे घातले. तिने तिच्या सॉक्सवर प्लॅस्टिकची शॉपिंग बॅग देखील घातली होती. खूप थंडी होती. त्याच्याकडे कोणताही तांत्रिक साधने नव्हती. नकाशा नव्हता, कंपास नव्हता आणि गिर्यारोहणाचा अनुभव देखील नव्हता. आणि या उंचीवर हवा खूपच पातळ होती. ऑक्सिजनची कमतरता जाणवते. पण असे असूनही ते डोंगराकडे जात राहिले. त्याने शिवलेली स्लिपिंग बॅग रात्री कामी आली. दिवसभर तो सावकाश पावले टाकत पुढे होत राहिले. ते तिघेही ते एका स्लिपिंग बॅग मध्ये ते शक्य तितके एकमेकांच्या जवळ झोपले आणि सूर्य उगवताच ते चालायला लागले.
हळूहळू ते एकत्र पुढे जात राहिले. दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि चौथ्या दिवशी सकाळी त्यांना कळले त्यांचा अंदाज पूर्णपणे चुकला. पुढे त्याला त्यांच्या प्रवासाचा शेवट दिसत नव्हता, कारण त्यांच्याकडे अन्न कमी होते. विंचीटीने आपला सही परतण्याचा निर्णय घेतला आणि फक्त बाकीचे 2च पुढे जातील, जेणेकरून कमी मिळणे लागतील. 15 डिसेंबर रोजी विन्सेंटीने माघार घ्यायला सुरुवात केली, जे सोपे होते कारण ते सर्व उतारावर होते. त्याने विमानातील सीटचा स्लेज म्हणून वापर केला आणि तासाभरात ते आग्रासही पोहोचले. हा डोंगर चढण्यासाठी त्यांना 3 दिवस लागले, पण अवघ्या 1 तासात ते आग्रासही परतले. पॅराडो आणि कॅनेसा डोंगरावर चढत राहिले. 3 तासांनंतर ते डोंगराच्या शिखरावर पोहोचले आणि त्यांच्या आजूबाजूला पाहिले की तिथपर्यंत फक्त डोंगर दिसत होते. बर्फाच्छादित पर्वतांशिवाय काहीही दिसत नव्हते. मला श्वास घेता येत नव्हता, मला बोलता येत नव्हते, मी विचारही करू शकत नव्हतो, कारण आम्ही जे पाहिले ते भयानक होते. हिरव्या दऱ्यांऐवजी आम्ही पर्वत आणि बर्फाच्छादित शिखरे पाहिली, जो आपल्याला घेरतो शितेच्यापर्यंत. ते आमच्या आजूबाजूला 360 डिग्री पसरले होते. मोठ्या कष्टाने पॅराडोने पाण्यासाठी दुसरे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला. दूर पश्चिम क्षितिजावर त्यांना 2 पर्वत शिखरे पाहिली, ज्यावर बर्फ नव्हता. त्यांनी त्याच दिशेने प्रवास सुरू ठेवायला हवा हे मान्य केले. त्यांना पराभव स्वीकारता आला नाही. पॅराडो आणि कॅनेसा अनेक दिवस पायी चालत राहिले. शेवटी ते एका दरीत पोहोचले, एक दरी जिथे त्यांना नदी वाहताना दिसत होती. अशा स्थितीत नदीपर्यंत पोहोचल्याने मोठा दिलासा मिळाला, कारण नदीच्या उतारावरून प्रवास करताना खाली जाणारी वाट सहज सापडत होती. ते चालत राहिले आणि शेवटी 9 दिवसांच्या ट्रेकिंग नंतर 20 डिसेंबर रोजी त्यांना काही मानवांची उपस्थिती दिसली. त्याला शेतात काही गायी दिसल्या. त्यावेळी तो खूप थकला होता, त्यांना पुढे जाता आले नाही. मग नदीच्या पलीकडे, हे बघ, घोड्यावर एक माणूस आहे. त्या घोड्यावर त्यांना 3 माणसे दिसली. पॅराडोने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण नदीचा प्रवाह इतका जोरात होता की त्यांना त्यांचे ऐकू येत नव्हते. पण योगायोगाने त्यांच्यापैकी एकाला पॅराडो आणि कॅनेसा दिसले. ते त्यांच्याकडे पाहून ओरडला, उद्या दुसऱ्या दिवशी परत येईल असेच त्याने सांगितले. खुणवून सांगितले त्याने. दुसऱ्या दिवशी तो माणूस पुन्हा घोड्यावर आला आणि यावेळी त्याने काही कागद आणि पेन्सिल सोबत आणली. त्याने कागद आणि पेन्सिल एका दगडाला दोरीने बांधले आणि नदीच्या पलीकडे फेकून दिले. पॅराडो यांना पहिल्यांदाच जगाला निरोप देण्याची संधी मिळाली. पॅराडोने स्पॅनिशमध्ये कागदावर लिहिले, मी डोंगरात उतरलेला विमानातून पडलेलो आहे. तो उरुग्वेचा होता आणि तो 10 दिवस चालले आणि त्यांची जखमी मित्र अपघातस्थळी होती. त्यांनी लिहिले की त्यांना त्वरित मदतीची आवश्यकता आहे, पण मदत कशी मिळवायची हे त्यांना माहीत नाही. त्यांच्याकडे अन्न शिल्लक नव्हते, ते अशक्त होते आणि आता त्यांच्या चालण्याची ताकद देखील उरली नव्हती. त्यांना वाचवण्यास त्यांनी सांगितले. त्यांनी विचारले, ते कुठे आहे? दुसरीकडे ज्या व्यक्तीला संदेश मिळाला तो चीनीचा शेतकरी होता, सर्जिओ कॅटला. त्याने हे नोट वाचली आणि त्याला समजेल असे हातवारे करून दाखवले. माझ्या 2 मित्रांशी बोलल्यानंतर त्याला काहीतरी आठवड्याचे निष्पन्न मिळाले. काही महिन्यांपूर्वी विमान कोसळल्याची बातमी ऐकली आणि जेव्हा या मित्रांना हे कळले त्यामुळे त्यांना धक्काच बसला. त्यावर यांचा विश्वास बसत नव्हता. तो 2 महिने जुना विमान अपघात अजूनही जिवंत लोक बाकी आहेत. सर्जिओने ब्रेडचा तुकडा नदीच्या पलीकडे फेकून दिला आणि पुढच्या 10 तासांसाठी घोड्यावर बसून पश्चिमेकडे निवडला. हे अजूनही कोणत्याही गावापासून किंवा मानवी वस्तीपासून दूर होते. शेवटी ते जवळच्या गावात पोहोचल्यानंतर लष्कराच्या कमांडला कळवण्यात आले आणि त्यांनी सॅन्टियागो येथील लष्कराच्या मुख्यालयाशी संपर्क साधला. दरम्यान शेतकऱ्यांनी पॅराडो आणि कॅनेसला घोड्यावर बसून लॉस मेंडेसला आणले, जिथे त्यांना शेवटची विश्रांती मिळाली. गेल्या 10 दिवसात त्यांनी स्वतःच्या ईशाशक्तीच्या जोरावर 61 किलोमीटरचा पायी प्रवास केला होता, ते पण काही न खाता. कॅनेसाच्या शरीराचे अर्धे वजन कमी झाले होते. तेव्हा त्याचे वजन फक्त 44 किलो होते. इतर लोकांना त्यांच्या कथेबद्दल माहिती मिळाली. ती आंतरराष्ट्रीय बातमी बनली. ही हृदयद्रावक कथा खरोखरच अविश्वसनीय होती. चिलीच्या हवाई दलाने ताबडतोब वाचलेल्यांना वाचवण्यासाठी 3 हेलिकॉप्टर पाठवले. लष्करी अधिकाऱ्यांनी पॅराडो आणि कॅनेसा यांच्या मुलाखती घेऊन स्थानाची माहिती घेतली. पॅराडोने त्यांच्यासोबत पायलटचा फ्लाईट चार्ट आणला होता आणि जिथे पायी प्रवास करत होते ते ठिकाणी चिन्हांकित केले होते. अपघात स्थळाचा शोध घेण्यासाठी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी त्याला हेलिकॉप्टर सोबत नेले. पॅराडोच्या मदतीने उर्वरित वाचलेल्या स्थानातील लष्करी कमांडर्सनी शोधून काढले. 22 डिसेंबर 1972 दुर्घटनेनंतर 70 दिवसांनी 2 शोध आणि बचाव हेलिकॉप्टर अखेर वाचलेल्यांपर्यंत पोहोचले आणि त्यांचे प्राण वाचले. एकूण 16 वाचलेल्यांना वाचवण्यात यश आले. त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली होती. त्यांना आजार, निर्जलीकरण, तुटलेली हाडे, कुपोषण, ते सर्व नंतर बरे झाले. ही कथा जगाला एक आशेची धारणा देणारी आहे. तुम्ही किती पण संकटात असला तरी एक आपल्या मनात आशा धरली तर आपण काही पण करू शकतो. जर तुम्ही काही करायचे ठरवले असेल आणि तुमच्या संयम आणि माणुसकी असेल तर काहीही अशक्य नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही अशा गोष्टी साध्य करू शकता ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना करू शकत नाही. जसे ते म्हणतात, जिथे इच्छा आहे तिथे मार्ग आहे. म्हणूनच्या आपत्तीला दुसरे नाव आहे अँडिकचा चमत्कार. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.